गुड इव्हनिंग. लक्ष द्या. आज आपलं हिस्ट्री आहे, बरोबर ना. फ्रीडम स्ट्रगल ऑफ 1857, 1857चा राष्ट्रीय उठाव किंवा स्वतंत्र लढा, फ्रीडम स्ट्रगल. The freedom struggle is 1857 was a result of the mounting pressures because of increasing discontent of Indian soldiers is the British army and also political, social, religious. बघा आतापर्यंत हे 6वीला 7वीला अगदी 10वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला इन शॉर्ट मध्ये होतं, थोडक्यात होतं. हा इतिहास जो तुमचा 12वीचा शिकवला जातो ना, हा जो इतिहास आहे ना शिकवला जात असताना हा तुमचा विस्तारित स्वरूपाचा असतो. कसा असतो? विस्तारित स्वरूपाचा असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट स्वरूपाचा होता म्हणजे थोडक्यात होता, हा मात्र तुमचा विस्तारित स्वरूपाचा असतो. So the Indian soldiers in the British army also political, social, religious, economical reasons. हा जो लढा झाला ना, याच्या मागे ब्रिटिश फौजेमधले जे भारतीय सैनिक जे होते ना, यांच्या बाबतीत होता. कारण की या सैनिकांमध्ये असंतोष, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक आणि धार्मिक अशी काही कारणं होती. बरोबर आहे. कसं तर religious and economic reasons that intend given to Indian soldiers and the restrictions imposed were at a root their discontent of the soldier felt hurt because many reasons such as the cuts their allowance being a complete cross the sea frequent bimulations during the daily parade, a partly ruling large matters of the transfer, being a left and our during a promotions etc. आता बघा याच्यामध्ये ही कारणं कोणती होती, तर सगळ्यात पहिलं राजकीय कारण म्हणजे त्यांना अन्याय्य वागणूक, भारतीय आहेत म्हणून त्यांना अन्याय्य वागणूक दिली जायची. जरी त्यांच्या फौजेमध्ये दाखल असले तरी पण त्यांच्यावरती जी वागणूक व्हायची ती अन्याय्य व्हायची. त्यामुळे या सैनिकांमध्ये असंतोष वाढत होता. भारतीय सैनिकांच्या भत्त्यामध्ये कपात होत होती. त्यांना दिला जाणारा जो पगार होता, पगार भत्ता होता, ह्याच्यामध्ये कपात होत होती. समुद्र ओलांडण्याची शक्ती म्हणजे त्यावेळेस आपल्या इथे असं होतं, अंधश्रद्धा होती एक की समुद्र ओलांडायचा नाही, पण समुद्र ओलांडण्याची सक्ती केली जायची. बरोबर आहे. आणि कवायतीच्या वेळेस त्यांचा वेळोवेळी अपमान व्हायचा. कार्यक्षमतेवर त्यांचा अन्याय व्हायचा. त्यांची कार्यक्षमता चांगली असली तरी पण निकृष्ट प्रतीची ठरवली जायची. अशा सगळ्या गोष्टी होत्या. परत त्यांना वरिष्ठ पदावरती बढती मिळायची नाही. किती जरी भारतीय असला आणि किती जरी टॅलेंटेड असला तरी त्याला मोठ्या हुद्द्यावरती ठेवत नसत, छोट्या हुद्द्यावरच त्यांना राहावं लागत असे. ही सगळी कारणं होती. ऑन द सिव्हिल फ्रंट लॉर्ड डलहौसी adopted the doctrine at the Lapsi that created a discounted amount rules of the princely state where the subject is policy. By implementation policy, Dalhousie annexed the state of the Satara, Jaipur, संबलपूर, उदयपूर, नागपूर, झांसी, ब्रिटिश एम्पायर. मला वाटतं गेल्या वेळेस आपण थोडंसं घेतलेलं, मला वाटतं. एक मिनिट. नाही गेल्या वेळेस आपण हा मोठा टॉपिक आहे, लवकर संपणार नाही म्हणून आपण इथपर्यंतच थांबलेलो होतो. आपण इथपर्यंत पुढे आलेलो होतो पण आपण मोठा टॉपिक आहे म्हणून थांबलेलो होतो. ठीक आहे. परत त्यांनी डलहौसी हा आपल्या भारतात आल्यामुळे त्याने बरेचसे संस्थाने खालसा केली. म्हणजे काय, वारसा हक्क जो होता तो नामंजूर केला. म्हणजे काय, त्यावेळेस अशी प्रथा होती, जो राजा असायचा त्या राजानेच आपला कारभार पुढे सांभाळायचा असं प्रथा होती. राजेशाही पद्धत होती. ही राजेशाही बंद करण्याच्या प्रयत्नात ते होते. म्हणजे त्यावेळेस काही संस्थानं म्हणजे काय राजेशाही असलेले भाग. बरं आहे. त्यामुळे संस्थानामधील जे सैनिक होते ना ते बेकार झाले होते. शेतीवर अतिरिक्त सैनिकांचा भार पडला. राज्य कारभाराच्या माध्यमातून कंपनी सरकारच्या धर्मबुडवेपणा करत आहेत अशी समजूत लोकांच्या मनात धारली होती. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांची वतनं सुद्धा जप्त केली होती. वतनं म्हणजे माहिती आहे ना, त्यावेळेस
त्यांनी काही कार्य केलं त्या सैनिकांनी की त्यांना वतने दिली जात, म्हणजे काही जमिनीचा खंड दिला जात, जहागीरदाऱ्या दिल्या जात असत, किताब दिले जात असत. Annexations of the princely state put the soldiers their army to job or routines agricultures. That return to agriculture increased the pressures of the civil land. Gradually, people also began to believe that through administrative policies, company government was trying to destroy their religious. Along their annexings of the state of British government also seized inherited land holding, which had made a large number of Indians unhappy. The British government tried to introduce a new land revenue system like a Kayamdara, Zamindari, Rayatwari, Mahalwari. This revenue system is formed without a consent to the Indian traditions. Revenue system, Indian cropping cycle, Indian climate. The new revenue system introduced by the British mode common farmer penniless whilst making government and a landlord reach earlier that tax could be paid by wood, food grains and commodities. Now farmer had to pay it in hard cash despite good and bad harvest. There was no options but to pay the tax. More so if there were a famine, the farmer was driven in the dire conditions. बरोबर. यांनी सगळे संस्थाने खालसा केल्यानंतर काय झालं, भारतीय परंपरेचा येथील पीक पद्धती हवामानाचा विचार न करता यांनी भारतामध्ये कायमदारा, रयतवाली, महलवारी या पद्धतीचे प्रयोग इंग्रजांनी केले. त्यामुळे शेतकरी कंगाल झाले, जमीनदार आणि कंपनी सरकार श्रीमंत होत गेलं. पूर्वी शेतसारा वस्तू रूपात भरता येत होता, परंतु या इंग्रजांच्या कालावधी मात्र तो पैशाच्या रूपात भरायला लागला. त्यामुळे लोकांना रोख स्वरूपात पैसे देणं कठीण होऊ लागलं. परिणामी लोक आपल्या जमिनी गहाण ठेवू लागल्या. सावकार श्रीमंत होत गेले. कमी मोबदल्यात जमिनी विकत घेतल्या सावकारांनी. त्यांच्याकडनं हातोहात मिळवणूक केली त्यांची आणि त्यांच्याकडनं कमी मोबदल्यात जमिनी विकत घेतल्या. अशा प्रकारे हाल अपेष्टा या अशा प्रकारची वागणूक त्यांना मिळतच गेली. समजलं. शेतसारा स्वरूपात पैसा भरता येत नव्हता, रोख स्वरूपात तो द्यायला लागे. पीक येऊ न येऊ कर भरावाच लागे. लगान हा पिक्चर बघितला, त्याच्यावरच आधारित होता. दुष्काळ, साथीचे रोग याचा सर्वाधिक फटका माणसे, जनावरे, शेतकरी यांना बसायचा. जमीनदारांना राजे रजवाड्यांना यांना बसायचा नाही. भारतीयांच्या समस्यांच्या संदर्भात ब्रिटिशांचा दृष्टिकोन सहानुभूती शून्य असायचा. सावकार आणि सरकार यांच्या कचाट्यामध्ये शेतकरी सापडला होता. British outlook used the absolutely unsympathetic that the farmer was caught between the government and the moneylenders. Earlier, selling the agricultural lands was not allowed. Now the British government defined agricultural land was sellable. The farmers who were in a difficult situation had no alternative but to sell promotions of their land for getting some hard cash. Lands thus acquired were bought under the cultivations of cash crops like indigo by the British owners. The laborers employed their plants were exploited to the utmost. Their conditions were miserable. Unemployment, despair, disbelief loomed large all over India, which had made the life of common people very difficult. बघा, तर पूर्वी जमिनीची विक्री करता येत नसे. अडचणीत सापडलेला शेतकरी नाईलाजापोटी रोख रक्कम मिळण्याकरता जमीन विकायला लागला. कोणाकडे? ही जमीन कोण घ्यायचं? गावातली लोक नाही घ्यायची, जमीनदारच घ्यायचे. बरोबर आहे. कंपनीने जमीन विक्री योग्य वस्तू बनवून टाकली होती. इंग्रज मळेवाल्यांनी तेथे नगदी पैके घेण्यास सुरुवात केली होती. निळीच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना जवळजवळ अवस्था फार भीषण होती.
सार्वत्रिक बेकारी, असंतोष, अविश्वसनीय भारतात सामान्य जनतेचे जगणे अवघड केले होते. त्यावेळेस नीळ या उत्पादनाला बाहेरच्या परदेशात मोठी मागणी होती आणि हे इंग्रज सरकार आपल्या इथे नीळचं पीक घेण्यास सक्ती करायचे. कमी किंमत देऊन जास्त किमतीमध्ये बाहेरच्या देशात विकायचे. समजलं? अशा प्रकारची अवस्था त्यावेळेसच्या लोकांची झालेली होती. एक मिनिट ना, पेज पलटी करतो. Not only the monetary explanations but also a force to religious conversions, British policies with the regard Indian customs and traditions contribute to their increasing a discontent among Indian people. In the year 1856, Indian soldiers in the British Army were given large Enfield rifles and new cartridges. For looking these rifles, a number spread in army campus that these new cartridges is smeared with a cow and pig fat. बघा, कालांतराने या आर्थिक पिळवणुकीबरोबरच लोकांचं धर्मांतर, भारतीयांच्या रूढी परंपरा याबाबत सुद्धा ब्रिटिश धोरण ठरवायला लागलं. आणि कोणाला सहन होणार आहे की आपल्या याच्यामध्ये धर्मामध्ये ढवळाढवळ करणे हे कोणाला सहन होईल का? नाही ना. अशा प्रकारे हे धर्मामध्ये सुद्धा ढवळाढवळ करू लागले होते. त्यामुळे त्यावेळेस ब्रिटिश सैन्यामध्ये एनफिल्ड लांब पल्ल्याच्या बंदुका आलेल्या होत्या. यांची जी काडतुसे होती, यांना जी चांबडी लावली जायची ही बैलाच्या किंवा गाईच्या आणि डुकराच्या चरबीची असायची आणि काडतुसे दाताने खेचायला लागायची. आणि मुसलमानांना डुक्कर हा प्रिय होता आणि गाय ही हिंदूंना प्रिय होती. त्यामुळे काडतूस वापरण्यापूर्वी ते दाताने तोडायला लागायचं आणि आपल्या तोंडाचा स्पर्श अशा काडतुसांना व्हावा ही कल्पनाच धर्मसंकटात टाकणारी होती. ही कल्पना भारतीयांना सहन होणारी नव्हती. In order the land of gun with the cartridges one hand to break it open with teeth, the idea breaking to cartridges smeared with a cow or pig fat without teeth was a repugnant to Indian soldiers for religious reasons. The Indian soldiers who refused it were forced to do so by the British. Finally, in the month of March in 1857, Mangal Pandey, who was posted in the Barakpur cantonment, gave the vent of the rage Indian soldiers. The British punished him by the hanging to death. This isolated a fury among the Indian soldiers. Soon after his incidents, the Indian soldiers in the Lucknow cantonment revolted. बघा, आणि याला वाचा फोडली ती 1857 मध्ये बराकपूर येथे छावणीमध्ये असलेला मंगल पांडे त्या ब्राह्मण सैनिकांमधला आणि त्याला या असंतोषाला तोंड दिले, त्यामुळे त्याला फाशी देण्यात आली होती. आता या गोष्टीमुळे काय झालं, छावणीमध्ये फार गोंधळ माजला, सैनिकांमध्ये असंतोष पसरला. सैनिकांमधील असंतोष वाढत गेला. या घटनेच्या पाठोपाठ लखनौच्या शिपायांनी उठाव केला. त्याच्यानंतर मेरठचे जे घोडदळ होते त्या घोडदळामधल्या सैनिकांनी उठाव केला. त्याच्यानंतर या सगळ्या धामधुमीमध्ये इंग्रजांना ठार मारणे, यांचे कुटुंबात धडा शिकवणे, प्रसंगी कत्तल करणे. बघा, आता मात्र हे पेटून उठले होते सगळेजण, बरं ना. This isolated the fury among the Indian soldiers. Soon after his incident झालं नाही, Indian soldiers broke into the rampage, killing British individuals and taking a revenge their families. At times turning it into blind massacre, putting houses of the fire, so on. From soldiers began to march towards Delhi. बघा, त्या सैनिकांनी काय केलं, जे ब्रिटिश सैनिक दिसायचे त्यांना मारणं, परिणामी त्यांच्या इंग्रजांना ठार मारणं, त्यांच्या कुटुंबियांना धडा शिकवणं,
जर काहीच नाही वाटलं तर त्यांच्या कुटुंबाची कत्तल करणं, घरे जाणे असे प्रकार सुरू झाले. शिपाई दिल्लीच्या दिशेने चालू गेले. नंतर शिपाई बराकपूरच्या इथून दिल्लीच्या दिशेने गेले. 12 May 1857 दिल्ली वॉज कॅप्चर्ड वॉज कम्प्लिटली अंडर द कंट्रोल ऑफ द इंडियन सोल्जर्स. जवळजवळ 12 मे 1857 पर्यंत संपूर्ण दिल्ली काबीज केली हिंदी सैनिकांनी. अंडर द कंट्रोल ऑफ द इंडियन सोल्जर्स दे हँडेड ओव्हर द रेन्स. बरं ना, एक मिनिट. Of uprising to the Mughal emperors Bahadur Shah, he was reinstated as a ruling empire. त्याच वेळेस काय आलं, 12 मे 1857 रोजी हिंदी शिपाईंचे दिल्लीवर पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित झाले. त्यांनी काय केलं, आपला राजा कोण, बहादूर शहा याच्या नावाने दोहारी फिरवली. त्यावेळेस बहादूर शहा, इंग्रजांना आता काही ठाव ठिकाणात लागून द्यायचं नाही अशा हिशोबात त्यांनी बहादूर शहा, आपला राजा, आम्ही आता इंग्रजांचा ऐकणार नाही तर आमचा राजा कोण, बहादूर शहा याच्या नावाने दोहाई फिरवली. त्याच्या लढ्याचे नेतृत्व दिले. भारताचा सम्राट म्हणून त्याच्या नावाने दोहाई फिरवली. बऱ्याचशा भागामध्ये इंग्रज सैन्य होतं बघा. येल्लो कलरचा जो दिसतोय त्या याच्यामध्ये ग्राफमध्ये जो दिसतो ना येल्लो कलरचा, हा सगळा ब्रिटिशांनी काबीज केलेला एरिया होता पूर्ण. बहादूर शाह यास बादशाह-ई हिंदुस्थान बनवण्यात आले. 1857 नेतृत्व मुघल बादशाहच्या हाती जरी असले तरी प्रत्यक्षात मात्र ते सगळं कार्य कोण करायचं माहिती आहे. हावेवर ही वॉज अ नॉमिनल लीडर टू अपरायझिंग. जी सुरुवातीला जी सत्ता स्थापन झाली होती तिचा जरी ते लीडर जरी असले तरी पण सत्ता कोणाच्या हातात होती, नानासाहेब पेशवा, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, मौलवी अहमदुल्ला, बेगम हजरत महल, कुंवर सिंग अँड सेनानी बखत खान. समजलं, या सगळ्यांच्या हातामध्ये सत्ता होती. बख्त खान दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी. समजलं, रिझनेबल इज अश्युरिंग देअर सेफ्टी ऑफ दिल्ली. On 27 May 1857, the British Army attacked Delhi with the intentions to recapturing Delhi. They stacked their entire strength on this purpose. Brigadier John Nicholas and killed in the battle. Ultimately, the British could conquer Delhi because Sir John Lawrence, British diplomat, to Pulton, British General Hudson was one of the arrested Bahadur Shah. After arrest Bahadur Shah, he was sent Rangoon, that is called Brahmadesh. Today, that is called Brahmadesh, Rangoon, Myanmar. He died there 1862. बघा, त्याच्यानंतर 1857 मध्ये दिल्ली परत मिळवण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सैन्य दिल्लीला आले. दिल्ली हस्तगत करण्यासाठी तुम्ही पूर्ण आपली फौज पणाला लावली. या युद्धामध्ये ब्रिगेडियर जॉन निकोलस मारला गेला. सर जॉन लॉरेन्स आणि शीख पलटणीमुळे ब्रिटिशांनी दिल्ली जिंकली. ब्रिटिश जनरल हडसनने बहादूर शाहला अटक केले आणि त्याला रंगूनला पाठवला. मध्ये माहिती आहे तुम्हाला, आपण रंगूनला म्यानमारला अजून कोणाला तरी तुरुंगात ठेवण्यात आलेलं होतं. मध्ये आपण तो पिक्चर्स पण बघितला आपण. त्याच्यामध्ये मला वाटतं टिळकांना की सावरकरांना, मला वाटतं सावरकरांना वाटतं रंगूनला ठेवण्यात आलं होतं कैदेमध्ये. समजलं. तर बहादूर शाह याचं 1862 मध्ये तिकडंच निधन झालं. Prior to capture Delhi, feeling the administration has spread. Administration had spread in the many places, but quickly intensified in the Ayodhya, Lucknow, northwestern. बघा, अयोध्या, त्यापूर्वी अयोध्या, लखनौ, वायव्य प्रांतामध्ये उठावाने
फार वेग घेतला होता. अलीगड, इटावा, मथुरी, समजलं, मथुरा, लखनौ, बरेली, आझमगड, फैजाबाद, कानपूर, झाशी, अहमदाबाद या ठिकाणी असंतोष वणव्यासारखा पसरला होता. सगळीकडे याचं लोण पसरलं होतं. देन पंजाबमध्ये जलंधर, लुधियाना, मुलतान, सियालकोट इथे सुद्धा या सोल्जर्सने काय केलं, रेझिंग केला, म्हणजे लढा दिला, सक्रिय स्वागत केले. मध्य प्रांतामध्ये ग्वालियर, इंदू, महू, सागर अशा स्वरूपाच्याच घटना घडल्या. नसीराबाद, समजलं, नसीराबाद. त्याच्यानंतर येथील लष्करी छावणीमध्ये तर राजस्थानमध्ये सुद्धा उठाव झाला होता. देन ढाका, चितगाव, मद्रीगंज, बघा कुठे कुठे उठाव झाले. सगळी नावच आहेत म्हणून मी इंग्लिशमध्ये नाही वाचून दाखव, डायरेक्ट मराठीतच सांगतोय. मदारीगंज आता बांगलादेशमध्ये ते मदारीगंज. भागलपूर, बिहार येथे उठावाचे लोण पोचले. बिहारमधील पटना, बरं ना, दिनापूरच्या शिपायाने उठाव केला होता. त्यानंतर कुंवरसह यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा हजारीबाग, जे आता झारखंडमध्ये आहे, देवगड, संबळपूर, ओडिशा येथून सुद्धा चांगला प्रतिसाद याला मिळत होता. देन नानासाहेब पेशवा, एक मिनिट हा. नानासाहेब पेशवा led to uprising from a Kanpur. General Havelock went to Kanpur suppresses the uprising of Nanasaheb Peshwa and Tata Tope made an unsuccessful attempt to keeping their hold on Kanpur. Sri Colin Campbell, the British commander to chief defeated with Tata Tope, reached the control over the Kanpur. बघा, त्याच्यानंतर ढाका, चितगाव, नानासाहेब पेशवा यांनी कानपूर येथे उठावाचे नेतृत्व केलं होतं. इंग्रज सेनापती हॅवलॉक कानपुरामध्ये दाखल झाला होता. त्यावेळेस नानासाहेब पेशवा, तात्या टोपे यांनी कानपूर स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला, पण अयशस्वी झाला. ब्रिटिश सैन्याचा प्रमुख कमांडर सर कॉलिन कॅम्पेबल यांनी टाटा टोपींचा पराभव केला आणि कानपूर मिळवून घेतलं. 1887 This is war Tatya Tope. This is war Tatya Tope is a begun Hazrat Mahal, where initially to the winning side, the British army under the leadership of the Havelock to Autumn was not very successful to begin with. Then, in the king of Nepal, Jung Bahadur arrived with his Gorkha Pultons to help the British Maulavis. Ahmadullah led to army to Indian soldiers. Colin Campbell, with his military skills and the experience, conquered Lucknow. बघा, 1857 ची घटना भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य युद्ध होते. स्वातंत्र्य युद्धामध्ये सुरुवातीला तात्या टोपे, अवधच्या बेगम, हजरत महल यांनी सुद्धा, बघा त्यावेळेस लढाईमध्ये स्त्रिया सुद्धा उतरायच्या, यांनी सुद्धा महत्त्वाची आघाडी घेतली होती. हेवलॉक आणि ॲट्रोम याच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्य जे होते यांना सुरुवातीला यश मिळत नव्हते, परंतु तेव्हा त्यांचा नेपाळचा राजा जंग बहादूर गुरखा, नेपाळला त्याने आपल्या हाताशी धरलं. नेपाळ आपल्या बाजूचंच राष्ट्र, यांनी ब्रिटिशांनी यांना मदतीला घेऊन आपल्या भारतावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. कॉलिन कॅम्पेबलला आपल्या शिपाईगिरीचा अनुभव पणाला लावून लखनौवरती वर्चस्व मिळवलं होतं त्यावेळेस, लखनौवरती. Then Governor General Lord Canning ordered to colonial a nail to match the Brahmas. Banaras, that is called Varanasi and Allahabad. The revolving soldiers had a great backing in these cities. Colonel Neil used to cannons to answer the reliefs of the Indian soldiers. His tactics took to cruel turn when the ruthless masters and hanged many people. Hearing the news of the Varanasi, the soldiers Allahabad reacted
by taking a revenge to Europeans in the city. Many Europeans are killed there when Colonel Nilkam, and now he is a straightway proceed to Allahabad and indiscriminately killed Indians. The British authorities rushed to this climax. Its climax. बघा, गव्हर्नर जनरल कनिंग याच्या आदेशावरून मद्रासचा कर्नल नील सुसज्ज लष्कर घेऊन वाराणसीला गेला. तिथून तो अलाहाबादला आला. सर्व उठावकर्त्यांनी जनतेला पाठिंबा तर होताच. कर्नल नीलने काय केलं, हिंदी सैन्याच्या गोळीबाराला तोफांनी उत्तर दिलं. कत्तली करणे, फासावर लटकवणे अशा प्रकारचं कौर्याचं प्रदर्शन त्यांनी केलं होतं. वाराणसीची बातमी कळताच अल्हाबादच्या शिपायांनी उठाव केला. युरोपियांचा सूड म्हणून त्यांनी काय केलं, नीलने अलाहाबादला कूच केली. भारतीयांची सरसकट कत्तल केली. इंग्रजांचा अत्याचाराला कळस गाठला होता. इंग्रजांनी तर अत्याचारांचा कळसच गाठला होता. इन झाशी, the Indian soldiers soon against the British were got against under the leadership of the Nanasaheb Peshwa, Tatya Tope and Lakshmibai, the Queen of Jhansi. Queen of Jhansi filled a martial sir, a high rose to a Jhansi under the siege. Tatya Tope come to the Queen refused, but he is defeated by the high rules. The British also conquered the Kalpi, Lakshmibai, the queen died a battlefield. Sardar Mohan Singh of the Gwalior handed the Tatya Tope and British by the treachery. Tatya Tope was a huge hanged to death in 1859. Nawab Sahib Peshwa, wife Bajirao Peshwa, second is a nephew Rao Sahib, accepted to Nepal and settled here permanently. बघा, त्याच्यानंतर झाशीमध्ये हिंदी सैन्याने ब्रिटिशांचा विरोध केला. ब्रिटिशांचा काय केला, विरोध केला. याच्यामध्ये तात्या टोपे, नानासाहेब पेशवे यांच्या मदतीने झाशीमध्ये राणी लक्ष्मीबाईच्या नेतृत्वाखाली उठावकर्ते संघटित झाले. सर ह्यू रोज यांनी झाशीला वेढा दिला. तात्या टोपेने राणीच्या मदतीला आले, पण ह्यू रोज याने काय केलं, त्यांचा पराभव केला. ब्रिटिशांनी काल्पी जिंकली. झाशीच्या राणीला युद्धामध्ये वीरमरण आले. माहिती ना, मेरी झाशी नाही दूंगी अशा प्रकारे तुला सुद्धा काय झालं, वीर मरण पत्करलं तिने. त्याच्यानंतर ग्वालियरचा सरदार मानसिंह यांनी तात्या टोपे यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले. इंग्रजांनी त्यांना 1859 मध्ये फाशी दिली. या धामधुमीमध्ये नानासाहेब पेशवे, दुसऱ्या बाजीरावांची पत्नी पुतणे रावसाहेब नेपाळमध्ये गेले आणि तिकडेच कायमचे राहिले. नेपाळमध्ये पहिले तिकडे गेले, नेपाळमध्ये. ओके, देन एक मिनिट. 6.2 आपण कंप्लीट करूया. थोडासाच राहिला बघा. नंतर 6.3 आपण पुढच्या लेसन मध्ये घेऊया. त्याच्यानंतर किंग विक्टोरिया इन महाराष्ट्र रंगो बापूजी गुप्ते attempt to organize a rebellion Satara, but unsuccessfully his associates were punished for it. Babasaheb Bhave is a rural of the Nagpur state joined the uprising in 1858. त्याच्यानंतर महाराष्ट्रात साताऱ्यामध्ये रंगो बापूजी गुप्ते यांनी उठाव घडवून आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. गुप्ते यांच्या सहकार्याने शिक्षा देण्यात आल्या. नरगुनचे संस्थानिक बाबासाहेब भावे यांनी 1858 मध्ये उठाव केला. मुंबईतील कटाची कल्पना इंग्रजांना येताच त्यांनी काय केलं, कटवाल्यांना तोफेच्या तोंडी दिले. बरं ना, काय केलं, तोफेच्या तोंडी दिले. This British government to whip of the plan revealed the Mumbai immediately. The people who were involved in the plan were a blow to death by trying them a cannon. The Bills, a Khandesh also joined to a revolt. Their leaders Bhima Naik and Kazra Singh Naik seized the government treasury
worth 7 lakhs. The bills of the British confident to each other the आंबापानी जळगाव डिस्ट्रिक्ट, आताचं जळगाव डिस्ट्रिक्ट मधलं बघा. त्यावेळेस काय केलं, कट करणाऱ्यांना तोफेच्या महाराष्ट्रामध्ये साताऱ्यामध्ये रंगो बापूजी, बरं ना, हे झालं ना. कटवाल्यांना काय केलं, तोफेच्या तोंडी दिले. ज्यांनी ज्यांनी कट रचले त्यांनी. खानदेशामध्ये भीमा नाईक, कजरा सिंग नाईक, 7 लाखांचा सरकारी खजाना लुटला होता लोकांनी. त्यावेळेस 7 लाख म्हणजे 70 करोड म्हणा, 70 करोड म्हणा, बरं ना. अंबापाणी जळगाव जिल्हा येथील भिल्ल आणि इंग्रजांच्यात लढाई झाली. मोठी भिल्लांचा पराभव झाला. कित्येक भिल्लांना अटक करण्यात आली होती. कितीतरी जणांवरती लष्करी कोर्टामध्ये खटले चालवले आणि त्यांना फाशी देण्यात आली होती. ॲट कोल्हापूर, रामजी शिरसाट वॉज awaiting a news of uprising in the north took charge of government treasury and began to organize the soldiers and their under these relationships in the response to the uprising Kambi Sahib, Chima Sahib and the members of royal houses Kolhapur also joined to took over the leaderships of the rebels. This uprising was supported well by the people in Kolhapur, Belgav and Dharwad. बघा, कोल्हापूर येथे उठावाच्या बातम्या पोहोचताच अगोदर तयारीत असलेला रामजी शिरसाट याने काय केलं, सरकारी खजिना ताब्यात घेतला. स्वातंत्र्य युद्धामध्ये सहभागी होण्यास तयार होत असलेले सैन्य गोळा करायला सुरुवात केली. पुढे त्याला अधिक प्रतिसाद मिळाला म्हणून कोल्हापूरच्या राजघराण्यामधील चिमासाहेब यांनी उठावकर्त्याचे नेतृत्व करायला सुरुवात केली. बेळगाव, धारवाड, कोल्हापूर येथे चांगल्या प्रकारे प्रचंड प्रतिसाद असा त्यांना मिळाला होता. इन 1857 1857चे स्वातंत्र्य युद्ध जवळजवळ सव्वा वर्ष चालू होते. बघा. इन 1850 द नेटिव्ह nationwide range created by the war in 1857 could not be quelled with a short time. It's continued for more than a year. The numbers of soldiers involved the want is a Delhi, Meerut, Kanpur, Lucknow, Gwalior and some other places is considerably large, around a lakh. They were adequately armed. They possess a right state of mind, also not lacking to valor, and yet they were defeated. बघा, आता 1857चा जो स्वातंत्र्य युद्ध होता, सहा वर्ष चालू होतं. दिल्ली, मेरठ, कानपूर, लखनौ, ग्वालियर या ठिकाणी लढलेल्या हिंदी शिपायांची संख्या जवळजवळ 1 लाखाच्या आसपास जाईल एवढी मोठी होती. हिंदी सैनिक त्यावेळेस शस्त्रबळ, शौर्य, धैर्य यांच्या सुद्धा कमी नव्हते. या लढ्यामध्ये भारतीयांना अपयश आले, तरी सुद्धा भारतीयांना अपयश आले. बघा, क्वीन विक्टोरिया ऑफ इंग्लंड एक्नॉलेज. थोडंसं काय माहिती आहे, बऱ्याचशा लढायाच आहेत त्याच्यामुळे थोडंसं लढायांमुळे आणि आपल्याला फक्त नाव आहेत देशाची परदेशाची, त्यामुळे पटकन थोडासा कंटाळा येतोय. ठीक आहे, फक्त 2 पॅराग्राफला आहे बघा. क्वीन विक्टोरिया इंग्लंड अक्नॉलेज टू रेअर range of Indian people which gave the rise of war 1857 to establish peace. The addressed in the issues by publishing as a character known as a Queen a proclamations. She declared that all Indians were her subject and he wanted to assure them to few things. He assured include the a promise of and a discriminations of their basic of race, creed, faith system, caste and birthplace, employment and basic qualification, also skill. No interference of religious matters in fulfillment, agreements with the rules of the princely state, etc. बघा, त्यावेळेस काय झालं, 1857च्या लढ्याप्रसंगी भारतीयांच्या मनामध्ये उपरलेला जो असंतोष होता हे लक्षात घेऊन राणी विक्टोरिया ही चांगली होती, खरंच चांगली होती. आपल्या इथलं जे ब्रिटिश स्टेशन आहे ते तिच्या नावानेच होतं. खरं थोडी चांगलीच होती, मोस्ट ऑफ चांगली होती. या राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये तिने काय सांगितलं, सर्व भारतीय आमचे प्रजानन आहेत असं म्हणत तिने भारतीयांना उद्देशून काही आश्वासनं दिली. प्रजाननांमध्ये वंश, जात, धर्म, जन्मस्थान या निकषाच्या आधारे कोणताही भेद केला गेला जाणार नाही. त्याशिवाय त्यांची गुणवत्ता पाहून त्यांच्या निकषतेवर आधारित त्यांना काय केलं जाईल, त्यांना नोकऱ्या दिल्या जातील. धार्मिक बाबतीमध्ये ब्रिटिश सरकार हस्तक्षेप करणार नाही.
संस्थानिकाशी केलेल्या करारांचं पालन केलं जाईल. त्यांच्याशी जे कर केलेले आहेत त्यांचं पालन केलं जाईल. संस्थाने खालसी केली जाणार नाही. या आश्वासनांचा समावेश त्याच्यामध्ये होता. द वॉर ऑफ 1887 also had a deep to impact on the Indian society. Provincial and common loyalties were gradually replaced by the feeling being united to nations and national loyalty. It was dawned on Indian people that they cannot win a armed combat with the British, and the needs was felt to find more innovative methods to counter the British rule. Becoming aware of the power of united Indian people during the 1857 war, the British adopted the policy of divided in rule in the latter years their regimes. बघा, आता ह्या जाहीरनाम्यामध्ये या सगळ्या गोष्टी प्रसिद्ध तर केल्याच, पण भारतीयांना या घटनेचा परिणाम तर झालाच झाला, पण प्रादेशिक निष्ठांच्या जागी राष्ट्रीय भावनांचा उदय होऊ लागला. ब्रिटिशांचा लढा देण्यासाठी ॲक्च्युली याच्यामध्ये पॅराग्राफ गायला आहे. ओके नाही आहे. भारतीयांच्या या घटनेचा खोलवर परिणाम झाला. भारतीयांना सुद्धा ठीक वाटलं की आता जी राणी आली आहे ती योग्य आहे, तिचं बोलणं योग्य आहे, त्यामुळे त्यांचा लढा दडपला गेला. सगळीकडे जे चाललं ना ते तेव्हाच आपण स्वतंत्र झालो असतो, पण व्हिक्टोरियाने थोडासा गोंधळ केला. तिने सगळ्या गोष्टी सांभाळून घेण्यास मज्जाव केला आणि राष्ट्रीय भावनेचा उदय होऊ लागला. ब्रिटिशांबरोबर लढा देण्यासाठी वापरलेले सशस्त्र मार्ग निरुपयोगी ठरल्यामुळे नवे मार्गाची आता शोधण्याची गरज लागू लागली. पुढे भारतीयांची एकजूट होऊ नये म्हणून ओढा आणि राज्य करा या नीतीचा वापर ब्रिटिशांनी केला होता. बघा, म्हणजे काय केलं, वादळापूर्वीची शांतता केली त्याने निर्माण. समजलं? आणि अशा प्रकारे आज आपण इथे थांबूया. याच्यामधला पाठांतर कोणताही एक प्रश्न, 2 प्रश्न तुम्ही द्या. एक प्रश्न चालला गेल्या वेळेसपासून, या धड्यातले कोणतेही 2 प्रश्न तुम्ही पाठांतर करून मला पाठवून द्यायचे आहेत. ओके, रोजच्या रोज जरा अभ्यास करा, चांगलं राहील तुमच्यासाठी पण माझ्यासाठी पण. ठीक आहे, त्यामुळे रोजच्या रोज अभ्यास करा. आज आपण इथेच थांबूया. हां, बाय, हॅव अ नाईस डे.